गोवर्धन हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्याला दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचं उत्तर। इंटरनॅशनल शाळा बंदचा जी.आर. काढा, राऊतांचं आव्हान। बॉम्बे स्कॉटिश शाळा महाराष्ट्र सरकारनंच परवानगी दिली ना, संदीप देशपांडेंचा सवाल। राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत टाकतील का, अमोल मिटकरींचा खोचक सवाल। तर जी.आर. रद्द करावा लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा इगो दुखावला, रोहित पवारांचा हल्लाबोल। मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं द्विअर्थी उत्तर देऊ नये। जलसंधारण खात्यातल्या कारभारावरून सुधीर मुनगंटीवारांचा संजय राठोडांना घरचाहेर, तर वाघावरून सुनील प्रभू, भातखळकर आणि आव्हाडांची टोलेबाजी। बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्याला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं प्रत्युत्तर। इंटरनॅशनल शाळा बंद करा, राऊतांचं आव्हान। तर राज ठाकरेंनी नातवाला मराठी शाळेत घालावं, मिटकरींचा टोला। लातूरमध्ये शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला झुंपल्याच्या घटनेवरून विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव। शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन। तर सरकार इव्हेंटबाज असल्याची पटोलेंची टीका। मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं द्विअर्थी उत्तर देऊ नये। जलसंधारण खात्यातील कारभारावरून सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड यांच्यावर संतापले। अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्यांना आवरण्याची मागणी करणार। सोमय्यांच्या एकांगी भूमिकेमुळे मुस्लिम समाज भरडला जात असल्याची राष्ट्रवादीची भावना। सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचा आरोप। पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तर राऊतांनी पुरावे दिले तरच खुलासा करणार, शेळकेंचं उत्तर। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरामध्ये शिक्षकानं रागावल्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल। मुलाच्या आईवडिलांबद्दल शिक्षकानं घाणेरडी भाषा वापरल्याचा कुटुंबियांचा आरोप। जीएसटीचा 12% स्लॅब काढून 3 नवे स्लॅब बनवण्याचा जीएसटी परिषदेचा विचार। राज्यांच्या सहमतीनंतर अंतिम निर्णय होणार। मध्य प्रदेशातील धुआंधार धबधबा गेला पाण्याखाली। प्रचंड पावसामुळे नर्मदेचं पाणी चक्क धुआंधार धबधब्यावरून वाहत आहे। नमस्कार, मी अमोल जोशी, बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत।